नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सुरज स्पीक लाईव्हच्या आपल्या तिसऱ्या एपिसोड मध्ये. आज 24 मार्च 2024, आज होळीचा दिवस. आज पूर्ण देशभरामध्ये आपला होळीचा सण हा अतिशय आनंदामध्ये साजरा केला जातो. होळीचे दहन केले जाते. होळीचे दहन केले जाते याचा अर्थच दुष्ट विचारांचा, दुष्ट लोकांचा, द्वेष पसरवणाऱ्या विचारांचा, वाईट विचारांचा, अमंगल विचारांचा आणि अशा गोष्टी करणाऱ्या लोकांचा नाश करून एका नवीन चैतन्याचा, चांगल्या विचारांचा आणि योग्य लोकांचा निवड करून पुढे जाण्याचा दिवस असतो. होळी हा सण पूर्ण देशामध्ये आनंदामध्ये साजरा केला जातो आणि उद्या धुलिवंदन असते. त्या दिवशी आपण त्या होळीचा रंग एकमेकांना लावून किंवा उधळून रंग धुलिवंदन साजरे करत असतो. या होळीच्या निमित्ताने येणाऱ्या 2024च्या लोकसभा इलेक्शन मध्ये आपणही आपल्या आपल्या मतदारसंघातील चांगल्या विचारांच्या, चांगले लोकांची हिताची जपणूक करणारे नेत्यांची निवड करूनच या देशाच्या लोकसभेमध्ये पाठवचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या आपल्या तिसऱ्या एपिसोडला सुरुवात करतो. तर मित्रांनो, आज महत्वाचं म्हणजे 24 मार्चला आज आंतरवाली सराटी अंबडशेरी तालुक्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी एक हे बोलवलेली होती, मीटिंग बोलवलेली होती. महाबैठक त्याला त्यांनी असं नाव दिलेलं होतं. आपल्याला माहिती आहे की 26 फेब्रुवारी 2024ला त्यांनी उपोषण कोणत्या परिस्थितीमध्ये सोडले, ते मुंबईला तडकाफडकी कसे निघाले, तर त्यांना 144 कलम लागू करून हिंगोली जिल्ह्यात आतमध्ये प्रवेश करताच 144 कलम लागू करून लगेच कसं त्यांना स्थानबद्ध थोडक्यात करण्यात आलं डायरेक्टली. आणि त्यानंतर त्यांनी आपलं जे उपोषण आहे ते मागे घेऊन त्यांनी मुंबईकडे निघालेला मोर्चा तिथेच थांबवला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी संवाद बैठक ठेवल्या, तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी, जिथे जिथं मराठा समाज जास्तीत जास्त एकवटला जाईल, संवाद बैठक होईल अशा ठिकाणी त्यांनी संवाद बैठका ठेवल्या. त्यानुसार त्यांनी सांगितलं की आता नातरवाली सराटी या ठिकाणी आपण 24 मार्चला एक मोठी महाबैठक अशी घेऊयात. त्यानुसार आज त्यांनी महाबैठक बोलवली होती. या महाबैठकीसाठी काल दुपारूनच बहुसंख्य असे राज्यभरातून मराठे जमायला सुरुवात झाली होती. आज सकाळी 10:30-11च्या दरम्यान त्यांनी महाबैठकीला सुरुवात झाली. त्यांचं भाषण झालं. त्यामध्ये जनतेची गर्दी ही अफाट होती. त्यांना तसा त्यांना प्रतिसाद यापूर्वी होता. मागील 2 फेब्रुवारी महिन्यातील उपोषणामध्ये जशा चुकीच्या वावड्या त्यांच्यावरती नोंदवण्यात आल्या, त्यांच्यासाठी आरोप करून आरोप करण्यासाठी लोक पुढे आणण्यात आले, त्यांच्यावर एसआयटी दाखल झाली. यानंतर त्यांनी जो घेतलेला लीड होतं, लीड म्हणजे पुढाकार घेऊन पूर्ण संवाद बैठका चालू केल्या. त्यामध्ये लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता परळीमध्ये तर सर्व बोर्ड आठवून सुद्धा जनतेने किंवा तिथील मराठा समाजाने त्यांना खूप असा उत्साह त्याचं स्वागत केलं. संवाद बैठकी खूप मोठ्या प्रमाणात झाली. वाढलवट अशी गर्दी तिथं उसळलेली होती. आणि त्यानंतर आजची ही महाबैठक. तर आजच्या या महाबैठकीच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांनी काही महत्वाच्या कमेंट्स या भाषणामध्ये केल्या. त्यानंतर त्यानुसार त्यांनी हे स्पष्ट करून पुन्हा आज स्पष्ट केलं की राजकारण हा आपला मार्ग नाही, मराठ्यांसाठी आरक्षण हेच खूप महत्वाचं आहे. सगळी ही जी अधिसूचना निघालेली होती 26 जानेवारीला, 27 जानेवारी 2024ला, जी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबई या ठिकाणी देण्यात आली, वाशीमध्ये देण्यात आली. करोडोंनी मराठे त्यांनी तिथे एकवटले होते. हे सर्व मराठे मनोज जरांगेंच्या हाकेवर आपल्या गावगाड्यातून वस्त्या मोडून आपले राहणीमान सामान घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले. त्याच वाशीमध्ये पोहोचल्यानंतर तिथे त्यांना थांबवण्याची विनंती सरकारकडून करण्यात आली होती. त्यानंतर 26 जानेवारीचा दिवस उलटल्यानंतर 27 जानेवारीला सकाळी त्यांना तो अधिसूचनेचा दाखला त्यांना तिथे देण्यात आला. आणि ते दिलेल्या दाखल्यानुसार सगळे सोयीची अंमलबजावणी लवकरात लवकर होईल असा अंदाज मनोज जरांगे पाटील यांना वाटला होता. पण घडलं काही वेगळेच. 10 फेब्रुवारी पर्यंत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानुसार 16 फेब्रुवारीला जे आपलं अधिवेशन होणार होतं मराठा आरक्षणासाठी खास स्पेशल, त्यामध्ये सगळे स्वरांची अंमलबजावणी न करता सेपरेट असं 10% आरक्षण ते दिले जाणार आहे अशी थोडीसा सुगावा मराठ्यांना किंवा मनोज जरांगे पाटील यांना लागला होता. त्यानुसार त्यांनी 10 फेब्रुवारी पासूनच उपोषणाला बसले. कारण त्यांना अंदाज होता की 16 फेब्रुवारीला हे सगळे स्वरांची अंमलबजावणी करण्याच्या ऐवजी सेपरेट असं 10%, 50% वरील आरक्षण देण्यासाठी
फोर्स करतील आणि कदाचित तो कायदा पास होईल. मग त्यानंतरच्या घडामोडींमध्ये कसं जरांगे पाटलांची इमेज खराब डॅमेज करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला जरांगे त्यांनी सांगितलं. आणि त्यानुसार आज त्यांनी स्पष्टही केले की राजकारण आपला हा मार्ग नाही. संघराज्याची अंमलबजावणी, मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण, आज हेच फायनल मिशन, हेच त्यांचं फायनल धोरण असणार आहे. त्यासाठीच ते आयुष्यभर लढत राहतील, त्यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. तर यामध्ये जे की त्यांनी मागच्या काही संवाद बैठकांमध्ये सांगण्यात आलं होतं त्यांच्यातर्फे की आपल्याला ठिकठिकाणी तालुक्यांच्या ठिकाणी गावगावातून मराठी लोकसभा इलेक्शन 2024 साठी फॉर्म भरणार आहेत वर्गणी करून. गावात प्रत्येक गावामधून 5 ते 10 फॉर्म, 2 ते 4 फॉर्म असे जसे जमेल तसे फॉर्म भरण्यात येतील, असे त्यांना मराठ्यांकडून प्रत्येक संवाद बैठकांमध्ये सांगण्यात येत होतं. पण आज त्यांनी ह्या गोष्टींवर त्यांचं मत कडकडपणे व्यक्त केलं. त्यांनी जमलेल्या असंख्य असंख्य समुदायाला उपदेश करताना हे नक्की सांगितलं की तुम्ही सर्वजण फॉर्म भरू नका, यामुळे इलेक्शन कदाचित पुढे ढकललं जाईल पण रद्द होणार नाही. आणि यातून आपल्याला पाहिजे ते मतांचं धाक ज्या व्यक्तींना दाखवायचे, थोडक्यातच भाजप आणि शिवसेना सरकारला त्यांना तो धाक दाखवायचा आहे. कारण त्यांच्या काळातच हे त्यांना 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यानंतर शिंदे आणि त्यांच्यातील वाढलेली मतभेद ते अजूनही शिंदेना एक आपुलकीच्या भावनेने किंवा चांगला माणूस म्हणूनच बोलण्यात आले त्यांना, मुख्यमंत्री शिंदे यांना. पण तरीही जे मुख्यमंत्री शिंदे अधिवेशनाच्या वेळेस चुकून नाना पटोले यांच्याशी बोलताना पाहिल्यानं विधान भवनाच्या पायद्यावर करेक्ट कार्यक्रम करणार, आपल्याला जास्त लढलेलं चालणार नाही, अशा प्रकारचं भाष्य केलं होतं. त्याला धरून मनोज जरांगे पाटील आज वक्तव्य केले की करेक्ट कार्यक्रम मराठीतून चालवणार, इलेक्शन मधून लावणार. पण त्यांनी मराठ्यांना समुपदेशन करताना हे गोष्टी नक्कीपणे पूर्णपणे सांगितले की सगळेजण फॉर्म भरू नका, तुम्ही गावातल्या गावात फिक्स करा, गावोगावी बैठक घ्या आणि एक अपक्ष उमेदवार भरा, तो समाजाचा निर्णय घ्या आणि त्यानुसार अपक्ष उमेदवार उभा करा. कुठल्या पक्षाचाही चिन्हावरही आपल्याला लढायचं नाही. किंवा किंवा हा पर्याय देतच त्यांनी दुसरा पर्याय देतो मांडला की आपण पक्षांना डायरेक्ट आव्हान देऊया की जो पक्ष आम्हाला लिहून देईल की सगळी सर्वांची अंमलबजावणी आम्ही सरकार आल्यानंतर करणार, तोच आम्ही पक्ष सत्तेवर बसवणार. मराठा करू शकतात असे ठामपणे पाटील सांगायला विसरले नाहीत. त्यांनी हा दुसरा पर्यायचा मार्ग सांगताच जनतेमधून एक वेगळाच कालवा चालू झाला, मोठ्या आरोळे चालू झाले की आपल्याला हे नकोय, आपल्याला पक्षाच्या दारात जायचं नाही, त्यांना विचारायचं नाही, असं जनतेमधून काल जोरजोरात घोषणा चालू झाल्या. त्यानुसार तुरंत काही क्षणांच्या आतच मनोज जरांगे पाटील यांनी निर्णय घेतला की ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना हा निर्णय नाही, तर हा निर्णय नाही, फिक्स. त्यांनी लगेच ते विमर्श करून टाकलं की अंमलबजावणीचा जो करेल, हा जो पक्ष पाठिंबा देईल त्यालाच आपण पाठिंबा द्यायचा. हा निर्णय त्यांनी तुरंत मागे घेतला आणि लोक या सगळ्यासाठी नकोही बोलले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील सांगितलं की मराठ्यांना मग एक आव्हान आहे की त्यांनी अपक्ष उमेदवार उभा करावा आणि फिक्स मध्ये सगळ्या मराठ्यांना सांगा की 100% मतदान करा, तुम्ही कुठेही घरात बसू नका. नवीन मतदारांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांना मतदानाला घेऊन जावा, मतदान करा, न चुकता मतदान करा, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. आणि कोणत्याही पक्षाच्या सभेला जाऊ नका हे ते सांगायला अजिबात विसरलेली नाहीत. त्यामुळे आजची जे मनोज जरांगेंची महाबैठक होती याचा धसका सर्वच पक्षांना बसणार आहे. कारण जर अपक्ष फॉर्म प्रत्येक मतदारसंघामध्ये भरले गेले तर हे आता जे उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत महाविकास आघाडीकडून किंवा महायुतीकडून त्यांना कसं डॅमेज करतील याचा अंदाज आता सुद्धा कुठल्याच पक्षाला किंवा कुठल्याच उमेदवाराला लावणं शक्य नाही. त्यामुळे 48 जागा असलेला महाराष्ट्र हा कोणत्या दिशेला जाईल, जे की भाजपने त्याचं गणित मांडलेलं आहे की आम्ही 45+ जागा घेऊन दाखवू. 3 जागा त्यांनी कोणत्या सोडल्या का सोडल्या त्यांनाच माहिती. पण ह्या 45 जागांमध्ये जर मराठी घुसले तर काय करू शकतात याचा अंदाज आता घडीला त्यांना लागणं हे नक्कीच कठीण आहे, अशक्य आहे असं दिसतंय. तर त्यानंतर मनोज जरांगेंनी काही सूचना केल्या की तुम्ही गावागावामध्ये मतदार संघ निहाय किंवा मतदारसंघाच्या स्तरावर बैठका घ्या, सगळ्यांची मतं जाणून घ्या, उमेदवार फायनल करा. उमेदवार भले कोणत्याही जाती धर्माचा असो हरकत नाही, असं मनोज जरांगेंनी स्पष्ट सांगितलेलं आहे. जो लढायला इच्छुक आहे, मराठ्यांच्या पाठीवर लढायला इच्छुक आहे, आपल्या नेते पुढे घेऊन जायला तयार आहे, त्यांना आपण पाठिंबा देऊया हे तुम्हीच सांगा. की मी असं कुठेही म्हणणार नाही की हा उमेदवार मी म्हणतोय म्हणून तुम्ही द्या किंवा ह्या उमेदवाराला पाठिंबा द्या, असं मनोज जरांगे स्पष्ट करायला विसरलेले नाहीत.
संपूर्णपणे बायस राहून, सॉरी, थोडेही बायस न राहता त्यांनी एक कुठलीही बाजू न घेता त्यांनी त्याची मत मांडली. कारण त्याच्यावर आतापर्यंत बरेच आरोप झालेले होते की मनोज जरांगे पाटील हे कोणाच्या पाठिंब्यावर पुढे आहे, ह्याचा पाठिंबा आहे, त्याचा पाठिंबा आहे. आपण जर पाहिलं तर ऑगस्ट महिन्यापासून त्यांच्यावर आरोप होते की शिंदेचाच माणूस आहे, फडणवीसांचाच माणूस आहे, नंतर पवार साहेबांचाच, शरद पवारांचा माणूस आहे, बच्चूंचा माणूस आहे, वगैरे वगैरे. ही मनोज जरांगे स्पष्ट केलेलं आहे, आपल्याला माहित आहे. तर त्यांनी सांगितल्यानुसार गावागावात बैठका घ्या, एक अपक्ष उमेदवार तुम्ही फिक्स करा, 30 तारखेपर्यंत ती रॅली आपण फायनल करूयात, कोणत्याही जातीचा पर्याय असू द्या, त्यात 100% मतदान करायला विसरू नका. आणि हे जर तुम्हाला नसेल होत तर आपण सर्व मराठी मिळून विधानसभेला गणित जुळवू, असा हलका व जड इशारा त्यांनी सर्व पक्षांना दिलेला आहे. जरी लोकसभेला मनोज जरांगे पाटील इच्छुक असले किंवा मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचे उमेदवार उभे करण्यासाठी पूर्णपणे सहमती देत नसले, तरी विधानसभेला मनोज जरांगे पाटील हे जोरदार तयार करण्याची थोडक्यात सूचना देत आहेत, असं या त्यांच्या विधानावरून समजून येतं. आणि ते जो गणित आपण विधानसभेच्या वेळेस जुळवू असं त्यांनी सांगितलंय. त्यांची विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जुळवू, ती पुढच्या 4-6 महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. आणि त्यांनी एक अजून समाजाला आवाहन केले की आपण निवडणूक आणि आरक्षण हे दोन्ही मुद्दे वेगळे ठेवून लढायचे आहे. त्या विषयांमध्ये गफलत होऊन द्यायची नाहीये. एक पूर्ण असं सामंजस्याचा सल्ला जरांगे पाटील यांनी दाखवला आणि बोलताना पुन्हा नमूद केले की मला राजकारणात इंटरेस्ट नाही, मराठा आरक्षण हेच माझं फायनल मिशन असणार आहे. 30 तारखेला त्यांनी नवीन उमेदवारांची घोषणा करण्याची तयारी दाखवलेली आहे. मी राजकारणात येणार नाही म्हणजे नाही. आणि या सर्व भाषणाच्या वेळेस त्यांनी काही जमलेल्या मराठ्याच्या जनसमुदायामधनं काही भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला, माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण लोकांची संख्याच एवढी होती की प्रत्येकाला बोलणं अशक्य होतं किंवा इच्छुकांना बोलण्यासाठी माईक पोहोचवणं अशक्य होतं. तरी काही जी मतं मांडण्यात आली त्यानुसार की मनोज जरांगे पाटीलांनी बैठकीला समोर येऊन उमेदवार फायनल करावा अशी लोकांची जनभावना आहे. या 5 दिवसांमध्ये खूप मोठ्या घडामोडी मराठा समाजाच्या बाबतीत घडतील. मतदारसंघनिहाय जे काही स्थानिक नेते आहेत ते आपला आपला पक्ष सोडून मराठा समाजाच्या पाठिंब्यासाठी किंवा इच्छित अशा असणाऱ्या त्यांच्या लोकसभेच्या सीटसाठी पुढे येतील आणि अपक्ष फॉर्म भरण्यासाठी मराठ्यांकडे साकडं घालतील अशी अपेक्षा आहे. असंच होईल अशीच मनोज जरांगेंना या कल्पना आहे किंवा त्यांना ठाम विश्वास आहे की असंच होईल, म्हणूनच ते आज असे बोलले. आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की सर्व जनसमुदाय अंतर्वालीसाठी तुम्ही गावाकडे जा, मतदारसंघ आहे तुमच्या गाठीभेटी घ्या, चर्चा करा आणि डिक्लेअर करा की कुठले उमेदवार तुम्हाला फायनल करायचे, त्यानुसार आपण आता ह्या सगळ्या घडामोडी होत असताना आपण जर पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांनी मतदारसंघनिहाय कशा गोष्टी कॅप्चर केलेले आहेत की त्याच्यात त्यांनी बीड मधून मराठा उमेदवार पुढे आणायचं ठरवलेलं आहे. पंकजा मुंडेला तिथे माहितीकडून उमेदवारी आहे, तर त्यांच्या विरोधातील उमेदवार हा महाविकास आघाडीचा मराठा असेल असं त्यांनी थोडक्यात प्लॅन केलेला आहे. आताच्या चर्चांमधून दिसतं. माढ्यामधून ते महादेव जानकरांना पुढे करत आहेत, कारण ऑलरेडी महायुतीने जो उमेदवार उभा केला आहे तो जरी निंबाळकरांचा आणि मराठ्यांचा असला तरी भाजपचा असल्यामुळे त्याला ऑलरेडी खूप विरोध माढा मतदारसंघातून चालू झालेला आहे. आणि या पार्श्वभूमीवरच तिथेही पूर्णपणे विरोधात मतदान होईल भाजपच्या अशी आहे. आणि माढा मतदारसंघामध्येही महादेव जानकरांना मानणारा गट मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकतो, एक लाट तयार होऊ शकते अशी त्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे त्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये चालू आहे. महादेव जानकर कशा प्रकारच्या कमेंट्स नेहमी प्रसार माध्यमांमध्ये देत आहेत हेही आपल्याला माहित आहे. तर मित्रांनो, या सर्व गोष्टींमध्ये आजही पुन्हा तेच जाणवलं की मेन स्ट्रीम मीडियामध्ये मनोज जरांगे पाटलांना कसं कमी स्पेस देण्यात आला. स्पेस कमी देण्यात आला म्हणजे माझं तर मत आहे की 100 मध्ये 20% सुद्धा स्पेस त्यांना मेन स्ट्रीम मीडियामध्ये भेटलं नाही. काही वेळ टीव्ही 9 मराठी त्यांचे चॅनल्स लाईव्ह युट्यूब चॅनल दाखवले, काही वेळ त्यांच्या टेलिव्हिजनवर दाखवली, पण नंतर ती हटवण्यात आली. तरीही काही हरकत नाही. मनोज जरांगे यांना थांबणारा विषय आहे. मराठा आरक्षण जोपर्यंत तडीच निर्णय लागत नाही तोपर्यंत थांबणार नाही असा त्यांनी निर्धार ठाम मनाशी बाळगलेला आहे. आता मनोज जरांगे आणि मराठ्यांचे वादळ कुठल्या पक्षाला किती भेडसावणार आणि लोकसभा इलेक्शन मध्ये
देश राज्याच्या स्तरावर किती खळबळ माजवणार हे येणारा वेळ आपल्याला सांगणार आहे. 30 जूनला त्यांची फायनल बैठक आहे. तरी तोपर्यंत त्या गावोगावी मतदारसंघांनी या बैठका घेतील अशी आपल्याला आशा आहे. तर मित्रांनो, आज आपण संध्याकाळी परत पुन्हा दुसरा व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचा मुख्य विषय 2024ची आंतरवाली सराटी या ठिकाणी असणारी बैठक हाच होता. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका आणि धन्यवाद. असेच जोडते राहा आपल्या सुरस या चॅनलशी. खूप खूप आभार.